हॉटेलमध्ये सुरू झालेलं भांडण सोडवायला मध्ये पडलेला विलास घुले या तरुण हॉटेल चालकाचा एका टोळक्यानं चाकूनं भोसकून खून केला। ही घटना बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथे 3 दिवसांपूर्वी घडली। या प्रकरणावरून बीडची गुन्हेगारी पुन्हा एकदा हायलाइट तर होतेच, पण यावरून राजकारणही तापले। कारण या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र सौरभ सोनवणे यांचं नाव समोर येतंय। सौरभ सोनवणे याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करा अशी मागणी मयत विलास घुले याच्या कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून केली जाते। ही मागणी लावून धरत गेले 3 दिवस झाले पोलीस ठाण्यासमोर हजारो नागरिकांनी ठिय्या मांडला होता। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी देखील हे प्रकरण लावून धरलं होतं। अशात या प्रकरणामध्ये आता मोठा ट्विस्ट आलाय। काल रात्री या प्रकरणामध्ये फडणवीस यांची एंट्री झाली आणि रात्रीतून सगळी सूत्र हल्ली। नेमकं काय घडलं, सुरुवातीपासून आतापर्यंत या प्रकरणामध्ये काय काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। बीडच्या केज मांजरसुभा रस्त्यावरील टाकळी फाटा ते कदमवाडी फाटा दरम्यान असलेलं गावकरी हॉटेल हे हॉटेल विलास घुले आणि त्याचा भागीदार आकाश चाळक मिळून चालवत होते। शनिवारी सायंकाळी हॉटेलवरती आकाश चाळक, उमेश माने आणि आचारी गणेश प्रसाद बसलेले होते। अशात हॉटेलवरती बसलेल्या उमेश माने याचं अनैतिक संबंधांवरून पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून आलेल्या बाबासाहेब गुरुबा कदम, मंकेश गुरुबा कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम रामभाऊ गायकवाड, भैयासाहेब गायकवाड, अजय उर्फ बंकट कदम, नवनाथ कदम, दीपक कदम, संतोष कदम हे 9 जण 20 जून रोजी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारामध्ये आले होते। याच वेळी हॉटेल चालक विलास नवनाथ घुले हा तरुण भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडला। उमेश माने पळून जाऊ लागल्यानं त्याला वाचवण्यासाठी विलास घुले आणि नितीन घुले त्यांच्या मागे धावले। त्यानंतर आरोपींनी त्यांचाही पाठलाग केला। समर्थ बिअर बार समोरील राष्ट्रीय महामार्गावरती सर्वांनी विलास आणि नितीन यांना अडवून मारहाण केली। याच वेळी रामेश्वर गायकवाड यानं तू मध्ये पडू नकोस असं म्हणत सोबत आणलेल्या चाकूनं विलास घुले याच्या पोटामध्ये वार केला। चाकू पोटात भोकसल्यानं तो गंभीररित्या जखमी झाला। यानंतर उपचारादरम्यान 21 जून रोजी दुपारी 3 वाजता अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयामध्ये विलास घुले याचा मृत्यू झाला। या प्रकरणी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत बाबासाहेब कदम, संतोष कदम या दोघांना अटक केली। मात्र घडलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपीच्या पाठबळासाठी खासदार पुत्रानं मदत केल्याचा आरोप करत घुले कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे यानं आरोपींना पळून जाण्यामध्येच मदत केली असा आरोप यावेळी होतोय। पण दरम्यान पोलीस अधीक्षक नवनीत कवत हे केसमध्ये दाखल झाले। त्यांनी आंदोलकांशी बोलताना म्हटलं की आम्ही सौरभ सोनवणे याचा CDR मोबाईल लोकेशन, त्याच्यातील संभाषण आणि CCTV फुटेज तपासलं आहे। मात्र या प्रकरणी त्याचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध आढळून आला नाही। कुठलाही पुरावा हातात असल्याशिवाय त्याच्यावरती कारवाई करता येणार नाही। उद्या कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टी पुराव्यानिशी सिद्ध कराव्या लागतात। तरीही डम डाटा तयार करून एकही पुरावा हाती लागला तर खासदार पुत्राला अटक करू असा शब्द SP कॉवत यांनी आंदोलकांना दिला होता। मात्र आंदोलक ऐकायला काही तयार नव्हते। या प्रकरणी बजरंग सोनवणे यांनी ही प्रतिक्रिया देताना काय म्हटलं पाहूयात। ज्या परिस्थितीच्या बातम्या केज तालुक्यातील विलास घुले यांच्या मर्डर संदर्भात येत आहेत, विलास घुलेचा मर्डर ही बाब अतिशय दुर्दैवी आहे। ही घटना घडायला नको, पण ही घडली। घडल्याच्या नंतर जे कोणी आरोपी याच्यात आहेत, या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। एवढंच नाही तर या घटनेशी माझा संबंध आहे असंही जोडलं जात आहे। एवढंच नाही तर या घटनेशी माझ्या मुलाचा संबंध आहे असंही जोडलं जात आहे। पण माझी मायबाप पोलीस यंत्रणा आणि SP साहेब यांना विनंती आहे की आमचे काय चेक करायचे ते CDR असतील, आमचे लोकेशन असतील, सर्व काही चेक करा। आम्ही जर त्याच्यात दोषी असलो, तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही दोषी आहे तर आमच्यावर कारवाई करायला तुम्हाला मुभा आहे। मी खासदार म्हणून तुम्हाला एखादी गोष्टीची अडचण येत असेल किंवा खासदाराचा CDR कसा तपासा तर ते तपासण्यासाठी तुम्हाला लिगली काही अडचण येत असेल तर माझी तुम्हाला परमिशन आहे की तुम्ही ते तपासू शकता। तपासा, माझे तपासा, माझ्या मुलाचे तपासा, पण जी सत्यता आहे ते समोर आणा। दरम्यान 3 दिवसांपासून हा प्रश्न पेटला होता। पोलीस ठाण्यासमोरच हजारो लोक ठिय्या मांडून बसले होते। विलासचा मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट केज पोलीस ठाण्यामध्ये आणून ठेवण्यात आला होता। तसाच तो मृतदेह जवळपास 9 ते 10 तास पोलीस ठाण्यासमोर होता। अंबेजोगाई मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्पही झाली होती। शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता। परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी सभागृहामध्ये घुलेच्या हत्यावरती प्रश्नही उपस्थित करत पोलिसांना आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्याच्या मुळापर्यंत जावी अशी मागणी लावून धरली होती। त्यामुळे खासदार विरोधात आमदार असं चित्र तयार झालं होतं। या हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 9 पैकी 6 आरोपींना अटकही केली, तर फरार 3 आरोपींना शोधण्यासाठी टीम राज्यभरामध्ये शोध घेते। लवकरच आरोपी अटकेत असतील असंही कॉवत यांनी सांगितलं।
तसेच या हत्या प्रकरणाची चौकशी SITकडून केली जाईल असंही कौवत यांनी जाहीर केलं। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता छत्रपती संभाजीनगरचे IG वीरेंद्र मिश्रा बीडमध्ये दाखल झाले होते। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी सूचना दिल्यानंतर अखेर मंगळवारी सायंकाळी कौवत यांनी केज पोलीस ठाणे गाठलं। ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील केज पोलीस ठाण्यामध्ये हजर होते। आंदोलकांसोबत ते बसलेले होते। अशा वेळेस रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना फोन करून वस्तुस्थिती जाणून घेतली, या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली, अशी माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली। यावेळी आंदोलकांच्या भावना त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या। मुख्यमंत्री फडणवीसांनी फोन फिरवल्यानंतर लगेचच सूत्र हलवली। त्यानंतर सरमेश घुले याच्या पुरवणी जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला। यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी सुद्धा आंदोलक आणि घुलेंच्या नातेवाईकांना या प्रकरणामध्ये कठोर चौकशी करण्याचे आश्वासन दिलं। त्यानंतर रात्री उशिरा आंदोलन स्थगित करण्यात आलं आणि विलास घुले याच्या पार्थिवावरती टाकळी शिवारामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलं। आता या प्रकरणामध्ये पोलीस कशा पद्धतीने तपास करतायत, या प्रकरणामध्ये सोनवणेंच्या लेखांचं नावही समोर येतंय का, त्याचा काही संबंध सापडतोय का, हे संपूर्ण प्रकरण पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।